आहेत। भारताची संरक्षण निर्यात 6,695 कोटी रुपयांवर पोहोचली असून यामुळे भारताच्या स्वदेशी प्रणालींवरील जागतिक विश्वास प्रतिबिंबित झाला आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे। नवी दिल्लीतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटर इथं अत्याधुनिक केंद्रीय सुविधा असलेल्या संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम भवनाचं उद्घाटन केल्यानंतर संरक्षण मंत्र्यांनी आज 16 संरक्षण उपक्रमांच्या वार्षिक कामगिरीचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते। मेड इन इंडिया संरक्षण उत्पादनांना जागतिक स्तरावर सन्मान मिळत आहे, असं ते म्हणाले। वर्ष 2024-25 मध्ये भारतानं सुमारे 1.5 लाख कोटी रुपयांचं संरक्षण उत्पादन साध्य केलं असून त्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील 16 संरक्षण उपक्रमांचा वाटा 71% आहे, असं त्यांनी सांगितलं। ही गती कायम ठेवण्याच्या गरजेवर भर देत संरक्षण मंत्र्यांनी सर्व DPSUंना महत्त्वाच्या तंत्रज्ञानांचं जलद स्वदेशीकरण, समग्र संशोधन आणि विकास, उत्पादन गुणवत्ता वाढ, वेळेवरती वितरण आणि निर्यात वाढवण्यासाठी धोरणात्मक दृष्टिकोन स्वीकारण्यावर लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन केलं। या बैठकीत म्युनिशन्स इंडिया लिमिटेड, आर्मर्ड व्हेइकल निगम लिमिटेड, इंडिया ऑप्टेल लिमिटेड आणि हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड यांचा मिनिरत्न श्रेणी 1 दर्जा मिळवल्याबद्दल सत्कार करण्यात आला। हे 16 DPSU देशाच्या आत्मनिर्भरतेसाठी भक्कम आधारस्तंभ म्हणून काम करत आहेत। ऑपरेशन सिंदूरसारख्या मोहिमांमध्ये त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीनं स्वदेशी उत्पादनाची विश्वासार्हता आणि सक्षमता दर्शवली आहे, असं संरक्षण मंत्र्यांनी अधोरेखित केलं। केंद्र सरकारच्या अर्थसंकल्प 2026-27 साठीची